नमस्कार मित्रांनो, तुम्ही मुंबई हायकोर्टाची भरतीची तयारी करत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत 20 अतिशय महत्त्वाचे सामान्य GK प्रश्न, जे मुंबई हायकोर्ट परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. हे मागील पेपर्सवर आधारित आहेत आणि तुमच्या तयारीसाठी खूप मदत करतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या GK प्रश्नांना. प्रश्न पहिला, गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मित्रांनो, ह्याचं योग्य उत्तर आहे लाला हरदयाळ. ऑप्शन क्रमांक C याचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 2, दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये कोणी सुरू केले? मित्रांनो, दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, जिना हाऊस कुठे आहे? जिना हाऊस हे मुंबईमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक C याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या ग्रंथातून घेतले आहे? हे मित्रांनो, सत्यमेव जयते हे वाक्य उपनिषद मुंडूक. ऑप्शन क्रमांक B याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? भारतीय राज्यचिन्ह हे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक A सारनाथ येथून घेतलेलं आहे चिन्ह हे. प्रश्न क्रमांक 6, मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा कोणत्या वर्षी स्वीकारला? मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 1948 रोजी स्वीकारलेला आहे मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा म्हणून. ऑप्शन क्रमांक B हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 7, पहिलं महायुद्ध कधी झालं? मित्रांनो, पहिलं महायुद्ध हे 1914 ते 1918 ह्या कालावधीमध्ये झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक B हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, हिटलरने आत्महत्या कोणत्या वर्षी केली? मित्रांनो, हिटलरने आत्महत्या हे 1945 ह्या वर्षी केलेले आहे. ऑप्शन क्रमांक D हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान हे लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे घोषणा. ऑप्शन क्रमांक D हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10, हिंद स्वराज ह्या ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? मित्रांनो, हिंद स्वराज ह्या ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद करणारे फ्रेडरिक मॅक्स मुल्लर आहेत. ऑप्शन क्रमांक D हे योग्य उत्तर आहे मित्रांनो ह्याचं. प्रश्न क्रमांक 11, छपाई प्रिंटिंग प्रेसची सुरुवात कधी झाली? मित्रांनो, छपाई प्रिंटिंग प्रेसची सुरुवात हे 1447 मध्ये झालेली आहे. ऑप्शन क्रमांक B याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, राजघाट कोणत्या समाधी स्थळासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, राजघाट कोणत्या समाधीस्थळीसाठी प्रसिद्ध आहे? ते महात्मा गांधी ह्या समाधी स्थळासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक B याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला? मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा 18 जुलै 1947 पारित झालेला आहे. ऑप्शन क्रमांक B याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14, ICS परीक्षा पास करणारे पहिले भारतीय कोण? मित्रांनो, ICS परीक्षा पास करणारे पहिले भारतीय हे सत्येंद्रनाथ टागोर आहेत. ऑप्शन क्रमांक C यांचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, रोलेट कायद्याविरुद्ध गांधीजींनी हरताळ कधी केला? मित्रांनो, महात्मा गांधी यांनी
रोलेट कायद्याविरोधी गांधीजींनी हरताळ केलेला हा 1919 इसवी सन होता. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. 1813चा सनद कायदा कशाशी संबंधित होता? मित्रांनो, 1813चा सनद कायदा हा व्यापार संबंधित होता. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. मोर्ले मिंटो सुधारण कोणत्या वर्षी झाल्या? मोर्ले मिंटो सुधारण कोणत्या वर्षी झाल्या ते म्हणजे 1919 साली झाल्या. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. चले जाव ही घोषणा कोणी दिली? मित्रांनो, चले जाव ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. जमशेदजी टाटा यांनी फौलाद कारखाना कधी सुरू केला? मित्रांनो, जमशेदजी टाटा यांनी फौलाद कारखाना 1907 मध्ये चालू केलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो, पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे हे लाला लजपतराय आहेत. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही 20 पैकी किती बरोबर प्रश्न सोडवले आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच मुंबई हायकोर्टसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबून विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.